नमस्कार मित्रस्वनी ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलना साप्ताहिक ऐराणी बातम्या. पोरेसमा वाढणारं नैराश्य आणि तणाव कमी करासाठी केरळमा पालकत्व क्लिनिक सुरू करेल से केरळ सरकारने. पुणामा 1111हून अधिक शंखवादकसनी विश्वविक्रम करा. प्रत्येक इमर्जन्सीमा 112 नंबरवर कॉल करीसन मदत लेऊ शकतस. गेल्या आठवड्यामा बिटकॉइन 14% वाढणं. जागतिक पॅरा चॅम्पियनशिपमा भारतीय खेळाडूसले 18 पदके भेटणार. बिहारमा 6 आणि 11 नोव्हेंबरले मतदान व्हावशे. IIT मद्रासनी पहिली 5G सुरक्षा प्रयोगशाला बनाई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमा शॉर्ट टर्म कोर्सेस योजनानं ऑनलाईन लोकार्पण करं. होर्डिंग संबंधी राज्यमा भोसले समितीना शिफारशी लागू व्हावशेतच. 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे कार्तिकी एकादशीना महापूजा कोण करी तर प्रॉब्लेम सॉल्व हो जाले. कार्तिकी एकादशीना मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले भेटावशे. केंद्र सरकारने मागील आठवड्यामा 24,000 कोटीना 4 रेल्वे प्रकल्पसले मंजुरी दिली. पूरग्रस्त शेतकरीसले 31,000 कोटीनं सर्वात मोठं ऐतिहासिक पॅकेज सरकारने जाहीर करं. नवी मुंबई विमानतळनं मोदीजी यासना हस्ते उद्घाटन होईनं. मित्रसोनी तुम्ही ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलवर मागील आठवड्याना महत्त्वाना बातम्या ऐकी राहणार. मित्रसोनी ऐराणी बातम्या ऐकासाठी धन्यवाद आणि या चॅनलला नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करशात. ऐराणी भाषा समृद्ध करासाठी पुढील बातम्या. UPI पेमेंटसाठी पिननी गरज राहाव नाही. फिंगरप्रिंट किंवा चेहरा घाई पण व्यवहार करता येतीन. बंगालमा पोलीस बंधू FIRनी माहिती भेटावशे व पोलिससले व्हिडिओ कॉल करता येवावशे. मागील आठवड्यामा सोने 1.25 लाख पार व्हयनं. 11 महिनामा 50,000 रुपयांनी वाढ व्हयनी. महाराष्ट्रमा डॉक्टर्सना चिठ्ठीशिवाय खोकलानं औषध विक्रीले बंदी. जॉन्सन एंड बेबी पावडर कंपनीले अमेरिकामा 8,500 कोटीना दंड. शिवसेना चिन्ह कोण याना निर्णय 12 नोव्हेंबरले भवावशे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरले भवावशे. दिव्यांग कामगारसले सरकार हायटेक उपकरणे देवावशे. कॅलिफोर्नियामा दिवाळीले अतिअधिकृत सुट्टीना सण घोषित करेल शे. सर्जिओ गोर अमेरिकाना भारतमाना नवीन राजदूत बनणार. धातू सेंद्रिय फ्रेमवर्कले रसायनशास्त्रज्ञानं नोबेल भेटणं. डेन्मार्कमा 15 वर्षाखालील पोरेसले सोशल मीडियानी बंदी. अयोध्यामा जगना सर्वात मोठा दिवा बनी राहणार. दिवाळीले प्रज्वलित व्हावशे. शिवार हेल्पलाईननी 800पेक्षा जास्त शेतकरीसनं मन वळावं. या 800 शेतकरी मागील 8 दिनमा आत्महत्या कराना विचारमा होतात. या हेल्पलाईनवर मागील 12 दिवसमा 3,704 शेतकरीसनी फोन करात. शिवार संस्था मागील 8 वर्षापासून केवळ धाराशिव जिल्हामा काम करी राहिनती. मागील सोमवारपासून आई संस्था संपूर्ण राज्यमा काम करी राहिन्याते. 19 वर्षाखालील कसोटी संघनी रचा इतिहास. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामा जिकी कसोटी मालिका. हंगेरियन लेखक क्रास्ना होर्काई असले साहित्यना नोबेल पुरस्कार भेटना. कर्नाटकमा नोकरदार महिलासले मासिक पाळीमा 1 दिवसनी पगारी रजा भेटावशे. विश्व शांतीसाठी संभाजीनगरमा जैन बांधवसनी भक्तामर स्तोत्र पठण कर. 1,25,00,000 वर जैन बांधवसनी ऑनलाईन उपस्थिती होती. राम मंदिरवर मोदीजी 25 नोव्हेंबरले धर्मध्वज फडकावावशेतस. डॉक्टर तात्याराव लहाने व आपकी जय परिवारले पुरुषोत्तम पुरस्कार भेटना. बससाठी सरकार आते मासिक व त्रैमासिक पास देवावशे. महाराष्ट्रमा दररोज 2,25,00,000 अंडासनी विक्री व्हस तरी 1 कोटी अंडासना तुटवडा भासस. आज नागपूरमा 5,001 अंडा भुर्जीना विक्रम बनावशे. महिला विश्वचषकमा ऋचा घोषनी 8व्या क्रमांकावर खेळीसन 98 रननी सर्वोच्च धावसंख्या बनाई.
ब्राह्मण जागृती सेवा संघनी अभिनेता मनोज जोशीले समाजभूषण पुरस्कार दिला. राष्ट्रीय आरोग्य अभियानना कंत्राटी कर्मचारीसले सरकारने 15% वेतनमा वाढ दिली. राज्यना 50,000 कर्मचारीसले याना लाभ भेटी. रील्स इंस्टाग्रामवर आते हिंदीमा बी ऑटो डब व्हावशे. भारतनं AI मॉडेल फेब्रुवारीपर्यंत तयार व्हावशे. संपूर्ण सुप्रीम कोर्ट इमारतમાં आते मोफत वायफाय भेटावशे. 24,000 कोटीना धनधान्य योजनाમાં महाराष्ट्રના 9 जिल्हासना समावेश व्हयना आनंदानी बातमी म्हणजे धुळे जिल्हाना बी आनामा समावेश शे. लातूरना सुपुत्रनी अमेरिकामाईन 116 शेतकरीसना खातामा 3700 रुपया वाटलावात. हिमाचल प्रदेशમાં ग्रामीण बँकद्वारे गावમાં मोफत आरोग्य सेवा सुरू करेल છે. अजय देवगनना दे दे प्यार दे 2 चित्रपट 14 नोव्हेंबरले प्रदर्शित व्हावशे. जीमेल, गूगल ड्राईव्ह व झूमना स्वदेशी पर्याय शे. जोहोनी स्थापना श्रीधर वेंबू यासने 29 वर्षापूर्वी करी होती. जोहो फॉर्म, जोहो कॅलेंडर, जोहो नोटबुक, उला ब्राउझर या सुविधा त्या नामा शेतस. कांतारा चॅप्टर 1 चित्रपटनी 1 आठवडामा 500 कोटी कमावात. कांतारा चित्रपटसाठी 25 एकरमा सेट लायल होता. 1000 वेशभूषा बनायल होतात आणि या चित्रपटनं 90% एडिटिंग गावमा व्हयेल होतं. कांतारा आतेपर्यंतचा सर्वात यशस्वी कन्नड चित्रपट शे. ChatGPTमा आते स्पॉटिफाय सारखा ॲप पण चालतीन. IPLना लिलाव 3 वर्षनंतर भारतमा होऊ शकस. डिसेंबरना पहिला आठवडामा प्रो कबड्डीना अंतिम सामना दिल्लीमा व्हावशे. न्यूझीलंड संघनी कर्णधार सोफी डिवाइननी विश्वचषक स्पर्धामा सर्वाधिक 23 षटकारना रेकॉर्ड बनावा. याना पहिल्या रेकॉर्ड विंडीजना डिएंड्रा डॉटिनना नाववर होता. तिने 22 षटकार मारेल होतात. 24 वर्षीय स्फोटक बल्लेबाज प्रियांश आर्य पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी खेळवावशे. अल्जेरिया संघ 2014 नंतर प्रथमच फिफा विश्वचषक स्पर्धामा पात्र व्हयना. आशिया कप वाद सुरूच शे. सध्या ती ट्रॉफी ACC मुख्यालयमा ठेयेल शे. यंदा अयोध्याना 56 घाटवर 28 लाख दिवा लावावशेतस. 35,440 कोटीना 2 कृषी योजना सरकारने सुरू करात. दुसरा कसोटीमा शुभमननी बनावं शतक. जैन मुनी निलेशचंद्र यासनी शांतिदूत जनकल्याण पार्टी नावना नवीन पक्ष स्थापन करा. चांदीले मागील आठवडामा प्रति किलो 21,000 रुपयांनी वाढ व्हयनी. चांदीमा ध्यान ठेवा. जमीन मोजणीना निपटारा आते केवळ 30 दिवसमा व्हावशे. पहिले आले 90 ते 120 दिवस लागेत. भोजपुरी अभिनेता पवन सिंहनी बिहार निवडणूकमाईन माघार. 12,500 फूट उंचीवर मनाचे श्लोक चित्रपटनं शूटिंग व्हयनं. एक दीवाने की दीवानियत या चित्रपटना ट्रेलर रिलीज व्हयना. बॅडमिंटनपटू श्वेतपर्णा पांडानी 2025 एकलव्य पुरस्कारासाठी निवड व्हयनी. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या भावगीतनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह रचा इतिहास. टोल भरानं UPI द्वारे स्वस्त व्हावशे. रोख रक्कम दिदी ते दुप्पट टोल लागी. 15 नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होतील. राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरले व्हावशे. राज्यमा 199 महिला नगराध्यक्ष होतील. शिक्षकासाठी कॅशलेस उपचार सुविधा लवकरच राज्यमा सुरू व्हावशे.